तुम्ही सध्या आयुष्याच्या अशा वळणावर आहात का जिथे तुम्हाला सगळीकडे अंधार दिसतोय, कष्ट करूनही यश मिळत नाहीये, लोक तुमच्यावर हसतायत आणि तुम्हाला वाटतंय की आता सगळं संपलंय? थांबा, एक क्षण शांत व्हा. कारण ज्यांच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक उभे आहेत त्यांना हरण्याची भीती कशाला? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील मरगळ झटकून टाकणारा ठरेल. स्वामींचा हा संदेश तुमच्या आत्मविश्वासाला अशी उभारी देईल की अशक्य हा शब्द तुमच्या डिक्शनरीतून कायमचा निघून जाईल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, मी आपल्या चरणाशी त्रिवार मुजरा करून हा व्हिडिओ चालू करीत आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही तर ते एक अस्त्र आहे. जेव्हा आपण एकटे संकटात असतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण एकटे आहोत, पण लक्षात ठेवा, कोळसा जेव्हा प्रचंड दाब सहन करतो तेव्हाच त्याचा हिरा होतो. तुमची आजची परिस्थिती हा तोच दाब आहे जो तुम्हाला हिरा बनवण्यासाठी आला आहे. यश कोणाला मिळतं? जो रडत बसतो त्याला नाही, तर जो पडल्यावर पुन्हा उभा राहतो त्याला. स्वामींच्या कृपेने तुमच्या कष्टाला फळ मिळणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, प्रयत्न करणं तुझं काम आहे, फळ देणं माझं. आपण अनेकदा फळाची चिंता करत बसतो आणि म्हणूनच आपला आत्मविश्वास कमी होतो. यश हे एका रात्रीत मिळत नाही. जसा एक छोटासा दिवा संपूर्ण अंधाराला चिरून मार्ग दाखवतो, तसाच तुमचा आत्मविश्वास तुमच्या आयुष्यातील अडचणींचा अंधार दूर करू शकतो. स्वामींच्या दरबारात अशक्य असं काहीच नाही, पण त्यासाठी तुमची श्रद्धा आणि सबुरी हे दोन्ही खांब मजबूत हवेत. एक छोटंसं उदाहरण पाहूया. एकदा एक गरीब ब्राह्मण स्वामींकडे आला. तो अत्यंत हताश झाला होता, दारिद्र्याने गांजलेला होता. त्याला वाटले आता आयुष्य संपले आहे. तो स्वामींच्या चरणी पडला आणि रडू लागला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि रागात ओरडले, अरे तू का रडतोयस? जा, त्या समोरच्या पडक्या भिंतीपाशी जाऊन खोद. त्या ब्राह्मणाला काहीच समजेना, पण स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याने तिथे खोदायला सुरुवात केली. लोक त्याला हसू लागले, पण त्याने हार मानली नाही. काही वेळानंतर त्याला तिथे सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला. या कथेचा अर्थ असा नाही की प्रत्येकाला गुप्तधन मिळेलच, पण याचा अर्थ असा आहे की त्या ब्राह्मणाने शंका न घेता स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि कष्ट केले. स्वामींनी फक्त मार्ग दाखवला, पण खोदण्याचे कष्ट त्या ब्राह्मणाचेच होते. तुमच्या आयुष्यातील पडकी भिंत म्हणजे तुमची भीती आहे. ती खोदा, कष्ट करा, यश नक्कीच मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत, मी हरूच शकत नाही. तुमचं काम प्रामाणिकपणे करा, फळाची चिंता त्यांच्यावर सोडा. ज्या दिवशी तुमचा विश्वास तुमच्या भीतीपेक्षा मोठा होईल त्या दिवशी यशाचे दरवाजे आपोआप उघडतील. तुमच्या आतील शक्तीला ओळखा. तुम्ही सामान्य नाही आहात, तुम्ही त्या परमेश्वराचा अंश आहात ज्याने हे जग निर्माण केलं आहे. जर तुम्हाला स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा ज्याला आज प्रेरणेची गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच ऊर्जादायी विचार तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. लक्षात ठेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी.